नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 10वीचं इंग्लिश रायटिंग स्किल मधला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे व्हर्बल टू नॉन व्हर्बल. ओके, तर हा जो प्रश्न आहे नीट समजून घ्या. पहिला प्रश्न आहे, रीड द फॉलोइंग पॅरेग्राफ अँड कंप्लीट द ट्री डायग्राम. किंवा ट्री डायग्राम किंवा आपल्याला बघा हा जो एक पॅरेग्राफ दिला आहे हा वाचायचा आणि याच्यावरून एक ट्री डायग्राम जो आहे तो पूर्ण करायचा आहे. किंवा पॅरेग्राफ पूर्ण करायला सुद्धा प्रश्न येऊ शकतो. चार्ट पूर्ण करायला सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर सगळ्यात आधी हा जो पॅरेग्राफ आहे तो नीट वाचायचा आहे, काळजीपूर्वक समजून घ्यायचा आहे. आता मी वाचतो आणि तुम्हाला समजून सांगतोय आणि तुम्ही सुद्धा मनातल्या मनात वाचा आणि मी काय सांगतो ते ऐकण्याचा प्रयत्न करा. ओके, पहिला आपण पॅरेग्राफ समजून घेऊयात आणि नंतर मग आपण प्रश्न पाहूयात. त्याच्यावरती प्रश्न आपल्याला हा दिलेला आहे, अशा प्रकारे हा चार्ट पूर्ण करायचा आहे. हा जो ट्री डायग्राम आपण केव्हा पूर्ण करू शकतो, ज्यावेळेस आपल्याला हा पॅरेग्राफ नीट समजला असेल तर. ओके, तर सर्वप्रथम पॅरेग्राफ नीट समजून घेऊयात. पहिलं दिलंय, देअर आर द डिफरंट काइंड्स ऑफ फ्युएल, म्हणजे इंधनाचे प्रकार आहेत काही. ब्रॉडली दे कॅन बी डिवायडेड ॲज सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस फ्युएल, म्हणजे स्थायू, द्रव आणि वायू या विभागामध्ये ते विभागले जातात मुख्य करून. सॉलिड फ्युएल इन्क्लूड्स सबस्टन्स सच ॲज वूड, कोल अँड कोक. सॉलिड फ्युएल जे आहे ते कशापासून बनवलं जातं, वूड, कोल अँड कोकपासून. द मोस्ट लिक्विड फ्युएल्स ऑप्टेन फ्रॉम पेट्रोलियम विच इज ऑप्टेन फ्रॉम ऑइल वेल संक डीप इन टू द अर्थ. पृथ्वीच्या पोटामधून आपल्याला पेट्रोलियमचे हे पदार्थ काढले जातात आणि त्याच्यामध्ये पेट्रोल, केरोसिन अँड डिझेल आर ऑल सेपरेटेड फ्रॉम पेट्रोलियम. म्हणजे आपल्याकडे लिक्विड जे फ्युएल आहेत कोण आहे, पेट्रोल आहे, केरोसिन आणि डिझेल आहे. ओके, द मोस्ट इम्पॉर्टंट गॅसियस फ्युएल आर नॅचरल गॅस. म्हणजे गॅसियस फ्युएल कुठले, नॅचरल आहे, कोल आहे, वॉटर गॅस आहे. ओके, अँड नॅचरल गॅस इज अ फ्युएल दॅट इज वाईडली यूज फॉर कुकिंग अँड हिटिंग. कुकिंग आणि हिटिंगमध्ये जास्त प्रमाणात वापरलं जातं. आता बघा आपण काय करू, इथं बघा मी आता वेगवेगळ्या कलरमध्ये घेतलेत. सॉलिड मुद्दे लक्षात घ्यायचे आपल्याला. काय, काइंड्स ऑफ फ्युएल, फ्युएलचे 3 प्रकार कुठले आहेत इथं दिले बघा, सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस, हे 3 प्रकार आहेत. मग आपण इथं लिहू शकतो सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस. त्यानंतर आपल्याला काय लिहायचं, सॉलिड फ्युएल लिहिल्यानंतर बघा सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस, बघा इथं पूर्ण केला आहे तक्ता. आणि सॉलिडमध्ये काय येतं, सॉलिड फ्युएल इन्क्लूड वूड, कोल अँड कोक. बघा इन्क्लूड सबस्टन्स काय असतं, वूड, कोल आणि कोक, ते इथं लिहिलं. त्यानंतर लिक्विडमध्ये काय, लिक्विडमध्ये फ्युएल जे आहे त्याच्यामध्ये पेट्रोल, केरोसिन आणि डिझेल येतं. मग पेट्रोल, केरोसिन आणि डिझेल लिहिलं. आणि त्याच्यानंतर गॅसियस, गॅसमध्ये काय येतं, गॅसियस फ्युएलमध्ये नॅचरल गॅस, कोल आणि वॉटर येतं. नॅचरल गॅस, कोल आणि वॉटर. तर अशा प्रकारे आपण हा जो ट्री डायग्राम जो आहे तो पूर्ण करू शकतो. किंवा बऱ्याचदा कधी कधी आपल्याला ट्री डायग्रामच्या ऐवजी एखादा चार्ट जो आहे तो चार्ट पूर्ण करायला सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, तर व्हर्बल टू नॉन व्हर्बल पार्ट हे खूप सोपं आहे मित्रांनो. जास्तीत जास्त मार्क आपल्याला 2 प्रश्न जातात. एक आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल, एक पॅरेग्राफवरून चार्ट तयार करा किंवा चार्टवरून पॅरेग्राफ तयार करा. मग चार्टवरून पॅरेग्राफ तयार करण्यापेक्षा पॅरेग्राफवरून असा चार्ट किंवा ट्री डायग्राम जर तयार केला तर इथं तुम्हाला आउट ऑफ पैकीच्या पैकी मार्क मिळण्याची शक्यता असते. ओके, तर नक्कीच तुम्हाला आवडले असेल व्हिडिओ. तर आपला चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी. ओके, आजच्यासाठी एवढंच. थँक्यू.